जनता पार्टी पालघर जिल्हा। तुमचे काका शिवसेनेचे आदिवासी विभागाचे राज्य प्रदेश संघटक असताना तुम्ही हा निर्णय घेतल्याचं नेमकं कारण काय? हा मजबुरीने निर्णय घेतलेला आहे। सरपंच झाल्यानंतर पक्षाचे जिल्हा प्रमुख असो, बोईसरचे उपजिल्हा प्रमुख असो किंवा खालचे पदाधिकारी असो, जेव्हा जिल्हा प्रमुख आमच्या सरावणी देतात तेव्हा आम्हाला विश्वासात घेत नाही, आम्हाला मेसेज देत नाही की आम्ही आलोय की नाही। कितीदा अपमान सहन करायचा तिथे आम्ही वारंवार तक्रार वरिष्ठांना केलं। युवा सेनेमध्ये पण नाराजगी होती, जे जिल्हाध्यक्ष आहे युवा सेनेचे वारंवार त्यांची तक्रार झाली की हे लोकांना फसवतो। सगळे युवा सैनिक नाराज होते, तरी काय कारवाई केली नाही। शेवटला मला निर्णय घ्यावा लागला। ते जेवढे पण माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की सरपंच आपण निर्णय घ्या, कारण आपण इकडे राहू शकत नाही। आपण एवढी तक्रार केल्यानंतर पण काही कारवाई होत नाही आणि अपमानित करत वारंवार, म्हणून बीजेपीत निर्णय घेतला। आणि बीजेपीचे जिल्हा प्रमुख भरतभाई जेव्हाही बोईसरला येतात, महायुतीचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना बोलून विश्वासात घेतात आणि सांगतात काय तुमचं चाललंय, काय नाही, काय किती काम बाकी आहे। किती सदस्य आपल्यासोबत आहेत? माझ्यासोबत 6 सदस्य माझ्यासोबत येत आहेत। आणि युवा सेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे भरपूर पदाधिकारी येत आहेत। ज्यांना पदं दिले नाहीत त्यांनी बाजूला ठेवलं गेलं, आमच्या सगळे पदाधिकारी प्रवेश करतात।